ओके. सो आपला आजचा दिवस आहे 17वा. आजचा टॉपिक आहे जादूचा धनादेश. पण त्यापूर्वी सगळ्यांनी पहिले मेडिटेशन पोज मध्ये बसून घ्यायचं आहे. डोळे बंद करायचे. एक दीर्घ श्वास घ्यायचा आणि सोडायचा आहे. आणि स्वतःला इमॅजिन करायचंय की तुम्ही एका गोल्डन विशाल पिरामिड मध्ये बसले आहात आणि मनामध्ये रिपीट करायचंय 9 टाइम. मी एक शास्त्रशुद्ध गोल्डन पिरामिड मध्ये बसली आहे. मी एका शास्त्रशुद्ध गोल्डन पिरामिड मध्ये बसलेली आहे. ओके. डोळे हात रफ करून घ्यायचे, डोळ्यांना तोंड फिरून घ्यायचे. सो आय होप की सगळेजण प्रॅक्टिस करत असणार मस्त. सो आजचा टॉपिक आहे आपला जादूचा धनादेश. ऑब्विसली मनी, एव्हरीबडी लाईक्स मनी, राईट? आणि त्या गोष्टीशिवाय आपण इनकम्प्लीट असतो, आपण आपलं फर्स्टेड असतो. सो आजचा टॉपिक आहे जादूचा धनादेश. या अद्भुत विश्वात योगायोग नसतात किंवा अपघात नसतात. कुणीतरी कुणाची तरी इच्छा असल्याशिवाय काहीच घडत नाही. येस, कुणाची इच्छा असल्याशिवाय काहीही घडणार नाही. आपण म्हणतो की देवाची इच्छा होती म्हणून हे घडलं, आपण असं म्हणत असतो. सो जेव्हा तुम्ही कृतज्ञतेची जादुई शक्ती एखाद्या नकारात्मक गोष्टीकडे वळवता, तेव्हा त्या गोष्टीची आधीची जुनी स्थिती बदलून त्याची जागा नवी स्थिती घेते. उदाहरणार्थ की तुम्हाला पैशाची उणीव जाणवत आहे. सपोज तुमच्याकडे लॅक ऑफ मनी असेल, मात्र या अपुऱ्या पैशांबद्दल खंत व्यक्त न करता तुमच्याकडे जेवढा पैसा आहे त्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाची तुम्हाला उणीव जी असेल ही जुनी स्थितीत जाऊन तिची जागा जादूने आणखी पैसा मिळणे ही नवी स्थिती होईल. म्हणजे काय, की सपोज तुमच्याकडे लॅक ऑफ मनी आहे आता, आणि जर तुम्ही फक्त फोकस केला की नाही माझ्याकडे लॅक ऑफ असेल सगळ्या गोष्टी, सो तुम्ही काय अट्रॅक्ट करणार, जास्तच अजून लॅक ऑफ अट्रॅक्ट करणार, राईट? आणि जर तुमच्याकडे कमी पैसा आहे, स्टील जरी तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली तर अशी काही परिस्थिती उद्भवेल की तुमच्याकडे नवीन ऑपॉर्च्युनिटी येतील आणि तुमच्या धनामध्ये सुद्धा वाढ होईल. तो फोकस ऑन ओनली पॉझिटिव्हिटी. तुमच्या जवळ असलेल्या अपुऱ्या पैशाबद्दल तुम्ही जेवढ्या वाईट भावना व्यक्त कराल, चिंता व्यक्त कराल, खंत व्यक्त कराल, तेवढा पैसा तुमच्यापासून दूर जाईल आणि तुमच्या आयुष्यातील त्यांचं प्रमाण कमी कमी होत जाईल. दॅट आय एम टेलिंग की तुम्ही जेवढा पैशांविषयी निगेटिव्ह विचार करणार तेवढा पैसा तुमच्यापासून दूर दूर होत जाईल. आपल्या आता डे टू डे लाईफ मध्ये आपण बघतो की आपल्याला निगेटिव्ह पर्सन्स नाही आवडत ना आपल्याला, किंवा कोणी असं निगेटिव्ह बोलत असेल किंवा कोणी काही करत असेल तर आपण ना स्वतः त्या व्यक्तीपासून दूर राहतो ना. तर मला सांगा, जर तुम्ही कोणत्याही गोष्टीबाबत निगेटिव्हिटी क्रिएट करत असणार माइंडमध्ये, तर तुम्ही काय अट्रॅक्ट करणार? चांगल्या थोडी गोष्ट अट्रॅक्ट करणार. Yes. तुम्ही निगेटिव्हच अट्रॅक्ट करणार आणि त्या गोष्टी कमी कमी होत जाईल, तुमच्यापासून लांब होत जाईल. प्रत्येक वेळी तुम्ही पैशाबद्दल वाईट वाटून घेतलं की त्यावेळी तुम्हाला मिळणाऱ्या पैशाचं प्रमाण कमी कमी होत जाईल. आणि ज्यावेळेस तुम्हाला पैसा मिळेल, तुमची सॅलरी मिळते, काही मिळतं, काही असो, आणि त्याबद्दल अरे एवढेच असं जर तुम्ही त्या पैशाला जर बोलले, तर काय अट्रॅक्ट होणार? कमीच तुम्हाला ते मिळत जाणार. पैशाबद्दल जर तुमच्या मनात मत्सराची, निराशेची, चिंतेची किंवा भीतीची भावना असेल, तर तुम्हाला आणखी पैसा मिळू शकत नाही. जर तुमच्या माइंडमध्ये खूप निगेटिव्हिटी दाटली असेल, पैशाबद्दल थोडं चिंता असेल, भय असेल, तर तुमच्याकडे पैसा येणार नाही. तुमच्याकडे पुरेसा पैसा नाही म्हणून जेव्हा तुम्ही दुःखी आणि निराश होता, तेव्हा आकर्षणाच्या नियमानुसार या निराशजनक परिस्थितीत आकर्षित होऊन तुम्हाला मिळणाऱ्या पैशांचं प्रमाण काय होत जाईल? कमी कमी होत जाईल. आणि अजून काय होणार? तुम्ही दुःखी होणार. जसं की आपण म्हणतो की आकर्षणाचा जो नियम आहे, तर त्याच गोष्टी अट्रॅक्ट करतात जे आपण स्वतः क्रिएट करत असतो, बरोबर? सो तुम्ही जर निगेटिव्हिटी अट्रॅक्ट केली त्या गोष्टींबाबत, तर काय होईल? जास्तच तुम्ही अट्रॅक्ट करून घेत आहात. सो रिस्पॉन्सिबल कोण आहे इथं? आपण स्वतःच. पैशाबद्दल तुम्हाला चिंता वाटत असेल, तर पैशाबाबत अधिक चिंता निर्माण करणारी परिस्थिती तुमच्या बाबत निर्माण होत राहते. आणि जर तुम्ही खूपच चिंतेबाबत आहात, तर तुम्ही जास्तच ती सिच्युएशन तुम्ही स्वतः आणत आहात. तुमच्याकडे सध्या असणाऱ्या पैशांच्या स्थितीबाबत तुम्हाला भीती वाटत जर असेल, तर पैशाबाबत अधिक भीतीदायक वाटावं अशी परिस्थिती तुमच्या बाबत निर्माण होत राहते. तो आता हे सर्वस्व तुमच्यावर डिपेंड आहे. चॉईस इज युअर्स की तुम्हाला काय अट्रॅक्ट करायचंय. किती अवघड असलं तरी सध्याच्या या पैशाची चणचण भासणाऱ्या परिस्थितीमुळे तुम्ही कधी दुर्लक्ष करायला शिकलं पाहिजे, आणि कृतज्ञतेमुळे ते तुम्हाला नक्कीच शिकता येईल. आणि हे कशामुळे लगेच हळूहळू दूर होईल निगेटिव्हिटी? तुम्ही ग्रॅटिट्यूडची प्रॅक्टिस केल्यानंतरच होईल.
पैशाबद्दल कृतज्ञता असणं आणि पैशाबद्दल निराश असणं या दोन्ही गोष्टी एकाच वेळी असू शकत नाही. ऍट अ टाइमला जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त पण करत आहात आणि एकाच वेळेस तुम्ही पैशाबद्दल चिंता व्यक्त करत असणार तर काय होणार? लॅक ऑफच तुम्ही अट्रॅक्ट करणार मग. तुम्ही एकाच वेळी पैशाबद्दल कृतज्ञता विचार मनात आणता आणि पैशाबद्दल चिंताही व्यक्त करता असं घडू शकत नाही. पैशाबद्दल जर कृतज्ञता बाळगत आहात, पण पैशाबद्दल भीतीदायक विचारही मनात येत आहेत, तर असं घडू शकत नाही. तुम्ही जेव्हा पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करता, तेव्हा पैशाला दूर सारणारे कोणतेही नकारात्मक विचार आणि भावना मानत नाही. ज्यावेळेस तुम्ही पॉझिटिव्ह माइंडसेटमध्ये असतात, त्यावेळेस इम्पॉसिबल आहे की तुम्ही निगेटिव्ह विचार माइंडमध्ये तुमच्या येत असेल किंवा तुम्ही आणत असणार. इट्स हायली इम्पॉसिबल. सो एवढेच नव्हे तर तुम्ही करीत असलेली कृती आणखी पैसा तुमच्याकडे आणेल आणि जर तुम्ही पॉझिटिव्हिटीने त्या गोष्टी केल्या तर अजून तुमच्याकडे ते अट्रॅक्ट होईल. आतापर्यंत तुम्हाला मिळालेल्या पैशासाठी आणि यानंतरही तो पुढे मिळत राहण्यासाठी तुम्ही याआधीच काय करायला पाहिजे? ऑब्व्हियसली ग्रॅटिट्यूड. ग्रॅटिट्यूड तुम्ही फॉलो करायला पाहिजे. तेव्हा आता तुमच्या आयुष्यात तुम्हाला हवा असणाऱ्या पैशासाठी कृतज्ञतेच्या जादुई शक्तीचा वापर करण्याआधी पैसा आणि संपत्ती मिळवण्याचे कोणकोणते मार्ग आणि साधना आहेत हे तुम्ही समजून घेणं गरजेचं पण आहे. येस, आय एम टेलिंग ऑलवेज की तुम्हाला ऍक्शन फ्रिक्वेन्सी पण महत्वाची आहे. कारण तुम्हाला प्रत्येक वेळी मिळणारा पैसा आणि संपत्तीबाबत जर तुम्ही कृतज्ञता व्यक्त केली नाही, तर पैशाच्या मोठ्या प्रमाणावर तुमच्याकडे येणारा ओघ तुमच्याकडून थांबवला जाईल. आणि जर तुमच्याकडे पैसा येणार पण असेल भविष्यामध्ये, पण तुम्ही आतापासूनच ट्रॅफिक जॅम केली असेल तुमच्या निगेटिव्ह विचारांमुळे, तर ते तुमच्याकडे येणार नाही. आणि याला रिस्पॉन्सिबल फक्त तुम्ही असणार आहात. अनपेक्षित धनादेश मिळाल्यामुळे किंवा पगारात वाढ झाल्यामुळे, लॉटरी लागल्यामुळे किंवा तुमचा टॅक्स परतावा मिळाल्यामुळे, एखाद्याकडून अपेक्षित नसताना सुद्धा भेट मिळाल्यामुळे तुमच्याकडे पैसा येऊ शकतो. आणि मी नेहमी म्हणते, की तुम्ही जेव्हा ग्रॅटिट्यूड ज्या गोष्टी करणार ना, ऑटोमॅटिक अशा काही गोष्टी घडतील, की तुमच्याकडे ते ऑटोमॅटिक काय कोणत्यातरी मार्गाने येणार म्हणजे नक्की येणार. आणि हे कधी होईल हा मॅजिक? ज्यावेळेस तुम्ही मनापासून फॉलो करणार तर. एखादा उत्स्फूर्तपणे तुम्हाला कॉफी पाजतो किंवा जेवायला घेऊन जातो, असं कधीतरी होईल की नाही तुम्हाला कोणीतरी बाहेर घेऊन जाईल, मस्त तुमच्या आवडीचा पदार्थ तुम्ही खाणार. एखादी गोष्ट विकत घ्यायला तुम्ही जाता आणि त्यावर डिस्काउंट तुम्हाला मिळू शकतो. असं तुम्हाला कळतं. एखादी गोष्ट तुम्ही खरेदी करता आणि त्याच पैसे परत मिळण्याची योजना असते आणि ज्यावेळेस तुम्ही खरेदी करतात ना, त्याच पैसे मिळवण्याची योजना पण असते. किंवा एखादी गरजेची गोष्ट तुम्हाला घ्यायची असते आणि तीच तुम्हाला कोणीतरी भेट देतं. एखाद्या वेळेस असं पण होतं, की जी गोष्ट आपल्याला पाहिजे आणि अचानकच आपल्याला ती भेट म्हणून पण मिळून जाते. हे कधी होणार? मॅजिक फॉलो केला तर होईल. या सगळ्या प्रसंगांमध्ये तुमच्या जवळचा पैशात वाढ होतेच आणि अंतिम परिणाम तुमच्याकडे आणखी पैसा येण्यात येतो. जेव्हा जेव्हा अशा प्रकारच्या घटना घडतील, तेव्हा तेव्हा स्वतःला विचारा, की यामुळे मला आणखी पैसा मिळणार आहे का? कारण तसा तो मिळणार असेल, तर त्या घटनांबद्दल तुम्ही मनापासून कृतज्ञता व्यक्त करणे आवश्यक असेल. आणि ज्यावेळेस अशा काही अनपेक्षित गोष्टी घडतील, त्यावेळेस सुद्धा तुम्ही काय करायला पाहिजे? ग्रॅटिट्यूड फील करायला पाहिजे, थँक यू म्हणायला हवं तुम्ही आणि त्या फीलिंगमध्ये तुम्ही असायला हवं. तुम्ही सहजच तुमच्या एखाद्या मित्राजवळ बोलता, की "अरे, मला त्या वस्तूची फार जरुरी आहे आणि ती मी विकत घेणार आहे." यावर तुमचा मित्र म्हणतो, "अरे, माझ्याकडे ती वस्तू पडून आहे, तर तू घेऊन जा." किंवा तो तुम्हाला ती उसने देऊ देऊ करतो. किंवा तसं जर अडचणीचं असताना देखील तुम्हाला प्रवासाची आखणी करणं भाग पडलं आणि नेमकं त्याच वेळी तुम्हाला त्यामध्ये विशेष सवलत मिळाली. येस, हे सिच्युएशन असं घडू शकतात. सपोज तुम्हाला काही घ्यायचंय आणि अचानक असं काही होईल, की तुम्हाला डिस्काउंट मिळेल किंवा तुम्हाला कर्जावर पैसे देणारे संस्था व्याजाचे दर कमी करू शकतात. जर तुम्ही लोन घ्यायला गेले आणि त्यांचं जे व्याज ते दर आकारले जातात, ते सुद्धा तुम्हाला कमी मिळू शकतं. किंवा तुम्ही सेवा देणाऱ्या संस्था चांगल्या पॅकेज तुम्हाला देऊ करतात. हे जर तुमच्या बाबत घडले, तर तुमच्या पैशाची काय होते? बचत होते. ऑब्व्हियसली त्यांनी जर डिस्काउंट दिला किंवा सवलत दिली, तर काय होईल? आपल्या पैशांची बचत होते ना. ते पैसे आपल्याकडे शिल्लक राहतायत की नाही? तर त्यामुळे तुमच्या पैशांमध्ये जादूने काय होते? वाढ होत राहते. अशा असंख्य प्रसंगामधून तुम्हाला पैसा मिळू शकतो. याची कल्पना तुम्ही करता करता का? आणि ते करता येईल का तुम्हाला? जर असं काही घडलं तर? आता तुम्ही म्हणा त्यांनी डिस्काउंट दिला. त्याच्यात नो. तुम्ही जर मॅजिक फॉलो करणार ना तुमच्या लाईफमध्ये, तर असं काही घडेल. मी प्रत्येक वेळेस बोलत आली की अनपेक्षित खूप विविध मार्गांनी त्या गोष्टी तुमच्याकडे चालून येतील आणि ते सिच्युएशन क्रिएट होईल. किंवा यापैकी तुम्ही कधीतरी असे प्रसंग अनुभवले असणार. मे बी डे टू डे लाईफमध्ये इन अ पास्ट
मध्ये तुम्ही अनुभवले असणार की तुम्हाला काही पाहिजे आणि अचानक ती वस्तू तुमच्याकडे ऑटोमॅटिक होऊन गेली किंवा कोणी प्रेझेंट दिलंय किंवा डिस्काउंट तुम्हाला मिळाला असेल, असं जर झालं असेल ते आठवते. तर तुमच्या हे लक्षात आले असो नसो, एक गोष्ट मात्र नक्की की तुम्ही तुमच्याकडे त्यांना आकर्षित करून घेतलं म्हणूनच ते घडलं. आता हे जर हे काही घडेल किंवा घडलं असेल, तर हे का घडलं? कारण की ते तुम्ही आकर्षित करून घेतलंय म्हणून. त्या गोष्टी तुम्ही आकर्षित करून घेतल्यात म्हणून हे घडेल किंवा घडणार. मात्र कृतज्ञता ही जेव्हा तुमच्या जीवन पद्धतीच बनते, तेव्हा तुम्ही कायमच जादूच्या प्रसंगांना तुमच्याकडे आकर्षित करून घेतात. आणि जर तुम्ही एव्हरी सेकंड जर तुम्ही तुमचं मॅजिक फॉलो करत असणार, ग्रॅटिट्यूड फील करत असणार, तर तुमच्या आयुष्यामध्ये काय होईल एव्हरी टाईम मॅजिक हॅपन होईल. ऑब्व्हियसली मॅजिक हॅपन होईल. हे फक्त असं नाही की फक्त ह्यापुरतं मला थँक यू म्हणायचंय किंवा त्यापुरतं मला थँक यू म्हणायचंय. नाही. तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये 24 अवर्स त्या गोष्ट फिट असायला पाहिजे आणि त्या गोष्टी तुम्ही नेहमी अट्रॅक्ट करत असणार तुमच्या लाईफमध्ये. पण अनेक लोक याला सुदैव म्हणतात, पण हा सुदैवाचा भाग अजिबात नाही. तो वैश्विक सिद्धांत आहे. आपण म्हणतो की नाही त्याचं नशीब खूप चांगलं आहे. तो खूप लकी आहे. का? कारण की त्याने त्या घटना आकर्षित करून घेतलाय. कशामुळे? त्याच्या फ्रिक्वेन्सीमुळे अट्रॅक्ट करून घेतल्यात. आपण काय करतो मग? त्याचं नशीब खूप चांगलं आहे. अरे तो किती लकी आहे. त्याला त्याच्या नशिबाची साथ देईल. नाही. हा वैश्विक सिद्धांताचा एक भाग आहे. सो तुम्हालाही ते फॉलो करायचा आहे. ज्या घटनेमुळे तुम्हाला पैसे मिळतात किंवा ज्याला पैसे पडतात अशी वस्तू तुम्हाला मिळते, तो तुम्ही व्यक्त केलेल्या कृतज्ञतेचा परिणाम असतो. आणि तुम्हाला जे काही मिळत आहे ना, ते तुमचंच कुठेतरी आहे. तुम्हीच अट्रॅक्ट करून घेतलंय त्या गोष्टीला म्हणून. कृतज्ञतेमुळे ही गोष्ट घडून आली हे जेव्हा तुम्हाला कळेल, तेव्हा तुम्ही खूप आनंदी व्हाल आणि कृतज्ञतेबरोबर जर आनंदही असेल, तर अधिक गोष्ट तुमच्याकडे आकर्षित करून घेण्याची खरी-खुरी शक्ती तुमच्यात निर्माण होते आणि तुम्हाला या विपुल प्रमाणात मिळत राहतात. आणि जर तुम्हाला कळलं की नाही तुम्ही मॅजिक फॉलो करून या गोष्टी किंवा ग्रेटफुल राहून या गोष्टी मिळवल्या, तर जस्ट इमॅजिन की तुम्ही किती हॅपी फील करणार आणि अजून काय होणार डीपली तुम्ही त्याच्यामध्ये जाणार, अजून त्या गोष्टी चांगल्या अट्रॅक्ट होणार आणि तुम्ही विपुल प्रमाणामध्ये काय करणार तुमच्याकडे त्या गोष्टी आकर्षित करून घेणार. तो पैसे मिळवण्यासाठी तुम्ही आज जी कृती करणार आहात, ती कृती केल्यानंतर आश्चर्याने गुंग करून टाकणारे अनुभव आधी तुम्ही अनेक जणांना आले आहेत. या प्रॅक्टिसच्या शेवटी तुम्हाला विश्व कृतज्ञता बँकेकडून एक जादूचा कोरा धनादेश मिळणार आहे. ऑब्व्हियसली तुम्हाला एक जादूचा कोरा एक चेक मिळणार आहे आणि स्वतःच्याच नावाने तुम्ही तो काढणार आहात. आणि काय करायचंय मी तुम्हाला पाठवेल. तर तो चेक जो असेल तुम्ही स्वतःच्या नावाने काढायचा आहे. तुम्ही या धनादेशावर तुम्हाला किती पैसे हवे आहेत ती रक्कम टाकायची आहे. आणि तुम्हाला किती रक्कम पाहिजे तुमच्या लाईफमध्ये मग ती 2 लाख असेल, 10 लाख असेल, 1 कोटी असेल, नो मॅटर. मग तो आकडा टाकायचा त्याच्यावरती आणि तुमचं नाव लिहायचंय आणि आजची तारीख टाकायची आहे. तुम्हाला खरोखरीच ज्या एखाद्या वस्तूसाठी पैसे हवे आहेत, ती विशिष्ट रक्कम त्या धनादेशावर टाका किंवा तुम्हाला एखादी गोष्ट पाहिजे असेल, पर्टिक्युलर रक्कम त्या तुमच्या चेकवरती टाका. तुम्ही कशावर पैसे खर्च करणार आहात, हे जेव्हा तुम्हाला माहीत असतं, तेव्हा तुम्ही त्या पैशाबद्दल जास्त कृतज्ञता व्यक्त करतात. ऑब्व्हियसली पैसा आहे, पण असं कुठेही खर्च नाही करू शकत ना. आपल्याला माहिती की आपल्याला काय पाहिजे, आपण पैसा कशावर खर्च करायचा आहे, हे जेव्हा तुम्हाला माहिती असेल आणि त्याबद्दलच तुम्हाला त्या बाबतीत पैशांबद्दल कृतज्ञता व्यक्त फील होईल. तुम्हाला जी गोष्ट हवी आहे, ती मिळवण्यासाठी पैसा एक साधन आहे. हे अंतिम साध्य नव्हे. त्यामुळेच तुम्ही पैशाबद्दल विचार केलात, तर कदाचित तुम्ही तितकीशी कृतज्ञता व्यक्त करू शकणार नाही. पैसा हे जी गोष्ट आपल्याला पाहिजे ती फक्त आपण एकमेव साधन आहे, फक्त पैसा. पण ते अंतिम साध्य नाहीये. सो तुम्ही फक्त पैशाबद्दल विचार केलात ना, तर तेवढीशी तुम्हाला कृतज्ञता फील नाही होणार. केवळ पैशाबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यापेक्षा तुम्हाला ज्या गोष्टी खरोखरच हव्या आहेत किंवा ज्या गोष्टी तुम्हाला खरोखरच कराव्याशा वाटतात, त्यांचा जर तुम्ही विचार केलात आणि त्यासाठी पैसा हवा आहे, हे मनात नक्की केलत, की तुम्हाला अधिक कृतज्ञता वाटेल. ओके. नाऊ जस्ट थिंक की तुम्हाला काय-काय पाहिजे? गोष्टींची यादी करा. मे बी iPhone असेल, लॅपटॉप असेल, कॉम्प्युटर असेल, तुमची गाडी असेल, घर असेल. त्या गोष्टी तुम्हाला पाहिजे. पण याचं मीडियम काय आहे? ऑब्व्हियसली मनी. सो जस्ट थिंक अबाउट दॅट की तुम्हाला त्या गोष्टी पाहिजेत आणि त्या गोष्टीसाठी पैसा लागणार आहे. सो तुम्ही अजून चांगलं ग्रेटफुल फील करणार तुमच्या आतमध्ये. सो याच्यामध्ये मी तुम्हाला एक झेरॉक्स देईल. एक पी-डी-एफ पाठवेल एका चेकची. त्यावर तुम्हाला तुमचं नाव टाकायचंय, एक पर्टिक्युलर अमाउंट टाकायची आहे आणि तुमचं नाव लिहायचं आहे, डेट लिहायची आहे. बट ते कसं लिहिताना पण कसं लिहायचं हे ते झालेलं आहे. ते तुमच्याकडे ऑलरेडी तेवढे पैसे आहेत
अशा पद्धतीने लिहायचं. जर तुम्ही आउटर म्हणत आहात, की नाही मला एवढी-एवढी अमाउंट मिळाली, पण माइंड तुमचं म्हणतंय, की "अरे मला कसे एवढे पैसे मिळतील? मला पैसे एवढं कोण देणार आहे? इम्पॉसिबलच आहे. मी मिळूच शकत नाही." जर असा माइंडमध्ये विचार आला, इट विल नॉट सक्सेस. सो इथून पण आणि इथून पण असं फील करा, की ऑब्व्हियस ते अमाउंट तुमच्याकडे आहे. तुम्हाला तुमच्याजवळ मिळालेली आहे आणि तुम्ही ती वस्तू घेतलेली आहे आणि जस्ट थँक यू अँड बी ग्रेटफुल फॉर दॅट. पहिल्यांदा सुरुवात करताना तुम्ही तुमच्या पहिल्या जादूच्या धनादेशावर लहान आकडा टाकू शकतात. हां, तुम्ही नका जाऊ 10 लाखांवरती नका जाऊ. तुमचं पेमेंट किती महिन्याचं त्याच्यावर डिपेंड करतं अजून गोष्टी किंवा तुमचं सबकॉन्शियस माइंड तुम्हाला सांगेल मग असं पण असू शकतं. मग ते डाऊट निर्माण होतो. सो सपोज तुम्हाला सध्याला 2 लाख हवे आहे. एक्झाम्पल. सो छोट्यापासून तुम्ही सुरुवात करू शकता स्टार्टिंगला. मग ती लहानशी रक्कम तुम्हाला मिळाली, की मग तुमच्या पुढच्या धनादेशावर तुम्ही रक्कम वाढवत जा आणि डेली फॉलो करायची. नॉट वन टाईम ओन्ली. पहिलं कंप्लीट झालं ना, की अजून तुमची ती रक्कम वाढवा. त्याच्यामध्ये प्लस करत जायचं. ही कृती पहिल्यांदा केल्यानंतर जेव्हा तुम्हाला तुम्ही लिहिलेली लहानशी रक्कम जादूने मिळेल, तेव्हा त्याचा एक फायदा असा होईल, की तुमच्या कृतीने जादूच्या चोख कामगिरी बजावली आहे आणि तुमची जादूची कृती यशस्वी झाली हे तुम्हाला कळेल. आणि जर तुम्ही छोट्यापासून सुरुवात केली आणि तुम्हाला ती मिळाली जादूने, तर तुमचा अजून विश्वास दृढ होईल. अजून तुमची फ्रिक्वेन्सी खूप हायरला जाईल. अजून तुम्ही त्याच्यामध्ये ॲड करायची आणि तुम्हालाही कळेल, की हे सगळं कसं यशस्वी झालं असं. आणि ऑब्व्हियसली आपल्याला आनंद होईलच जर मिळालं तर. कृतज्ञता आणि आनंद एकत्र आल्याने मग येणाऱ्या मोठमोठ्या रकमांवर तुमचा विश्वास बसू लागेल. आणि जर तुम्ही मॅजिक फॉलो केला तुमच्या लाईफमध्ये आणि विथ हॅपीनेस, सो काय होईल, अजून तुमचा विश्वास जास्त बसू लागेल. अजून मोठमोठ्या रकमा तुम्ही अट्रॅक्ट करणार. एकदा का तुम्ही जादूच्या धनादेशावर सगळे तपशील भरले, की तो धनादेश तुमच्या हातात धरा आणि ज्या विशिष्ट गोष्टींसाठी तुम्हाला पैसे हवे आहेत, तिचा विचार करायचा आहे. चित्र डोळ्यासमोर आणायचंय. तुम्हाला मिळालेले पैसे तुम्ही ती गोष्ट घेण्यासाठी वापरत आहात असा विचार करायचा आहे आणि जेवढी शक्य असेल तेवढी कृतज्ञता व्यक्त करायची. ते तुमचा चेक झाल्यानंतर काय करायचंय, त्याला हातात घ्यायचंय, त्याला खूप प्रेमाने बघायचंय, की ती अमाउंट ऑलरेडी तुमच्या जवळ आहे आणि ती अमाउंट तुम्ही कशासाठी यूज करणार आहेत, त्या गोष्टीचं चित्र इमॅजिन करायचंय आणि त्या गोष्टीसाठी तुम्ही ते पैसे खर्च केले आहेत, ती गोष्ट तुमच्याकडे आलेली आहे, त्यासाठी मनापासून काय करायचंय, ग्रेटफुल व्यक्त करायचंय. सपोज तुम्हाला संगणक घेण्यासाठी किंवा कशासाठी पैसे लागत असणार. तुम्ही जर ती वस्तू ऑनलाईन खरेदी करणार असाल, तर ती घरपोच आली आहे अशी कल्पना करा. जर तुम्ही ऑर्डर केली असेल ऑनलाईन, तर ती गोष्ट ऑनलाईन म्हणजे इमॅजिन करायचं इथं आणि ती घरपोच आलेली आहे असं करायचंय आणि तुम्ही अजून अजून काय होणार? अजून उत्तेजित होणार, की नाही ती ऑनलाईन आलेली आहे. ती फिलिंग काय असेल तुमच्यासाठी ती फील करायचंय आणि डीपली ग्रेटफुल फील करायचंय. तुम्हाला जर परदेश प्रवासासाठी पैसा हवे असेल, कोणत्याही गोष्टीसाठी हवा असेल, ती गोष्ट इमॅजिन करायचंय आणि ती गोष्ट तुमच्याकडे ऑलरेडी आहे असं करायचं आहे. आणि दोन्ही इच्छा सपोज तुमच्या ज्या इच्छा आहेत आणि त्या पूर्ण झाल्या असं जास्तीत जास्त समजून घ्यायचे, आनंद फील करायचा आणि काय शेवटी ग्रेटफुलनेस, थँक यू. या सगळं स्टेप झाल्यानंतर तुमचा जादूचा धनादेश आज तुमच्याबरोबर ठेवायचा किंवा तुम्हाला नेहमी दिसेल अशा ठिकाणी ठेवायचा आहे. त्यानंतर आजच्या दिवसात किमान आणखी 2 वेळा तरी जादूचा धनादेश हातात घ्यायचा आहे आणि ऑब्व्हियसली तो अशा ठिकाणी ठेवा की तुमची नजर तिथं जाईल आणि त्याला हातात धरायचा आहे. एव्हरी टाईम यू हॅव टू सी दॅट मॅजिक चेक आणि ती कल्पना करायची ती गोष्ट खरोखर करताना किंवा मिळाल्यावर जी उत्कंठा तुम्हाला वाटेल, तेवढ्याच फिलिंगने तुम्हाला ग्रेटफुलनेस व्यक्त करायचा आहे. तुम्ही ही प्रॅक्टिस इन अ डे केव्हाही कितीही वेळेस करू शकता. जेवढं जास्त कराल तेवढा फायदा आहे. पैसा कोणाला पाहिजे इथं? प्रत्येकाला हवाय. तो एफर्ट्स घेऊनच होणार ना सगळ्या गोष्टी. सो आजचा दिवस अखेरीस जो जादूचा चेक तुम्हाला जिथे मिळाला तिथं परत ठेवून द्यायचा आणि डेली तुम्हाला चटकन दिसेल अशा जागी ठेवायचा आहे. तुम्ही हा जादूचा धनादेश तुमच्या जिथं जास्त वेळ स्पेंड करतात ना तुम्ही, तुम्ही आरशावर चिटकवा, फ्रीजवर चिटकवून ठेवा, तुमच्या पॉकेटमध्ये ठेवा किंवा संगणकाच्या तिथं लावून ठेवा तुम्ही जर वर्क वर्क करत असणार तर. जेव्हा कधी तुम्ही जादूचा धनादेशाकडे पाहाल तेव्हा तुम्हाला त्यासाठी पैसे हवे आहेत किंवा जी गोष्ट तुम्हाला पैसे मिळाल्यानंतर करायची आहे त्यासाठी पैसे मिळाले आहेत अशी कल्पना करायची आहे. आणि तो पैसा तुम्ही का घेत आहात हे पहिले क्लिअर करा माइंडमध्ये. आणि तो मिळाला आहे, ती गोष्ट तुम्ही खरेदी केली आहे, व्हिज्युअलाइज करायच्या सगळ्या गोष्टी. आणि धनादेशाने तुम्हाला जे हवे होते तेवढे पैसे मिळाले. ज्या वस्तूसाठी तुम्हाला पैसे खर्च करायचे होते, ती वस्तू तुम्हाला जादूमय पद्धतीने मिळाली. तर मग त्या जागी आणखी दुसरी गोष्ट एखादी गोष्ट जी तुम्हाला खरोखरच हवी आहे,
त्यासाठी लागणाऱ्या दुसऱ्या नव्या जादूच्या धनादेशावर लिहा. आणि सपोज अजून एक धनादेश घेऊ शकतात, की तुम्हाला ही गोष्ट अजून कशासाठी पाहिजे, पैसा कशासाठी पाहिजे, तुम्ही अजून तो चेक तयार करू शकतात. परत मग जादूच्या धनादेशाची कृती करायची सेम माझ्या पद्धतीने, जसं आपण डे फॉलो करायचं बोलली तसं फॉलो करायचं आहे. अशा प्रकारे जादूच्या धनादेशाची कृती तुम्हाला हवी तितके दिवस तुम्ही चालू ठेवू शकता. आणि याला लिमिट नाहीये, की तुम्ही फक्त आजच करायची आहे किंवा 2 डेज करायची, ऑनली एकच टाइम करायची नाही. एक जादूचा धनादेश पाठवेल मी तुम्हाला, कोरा चेक पाठवेल. त्यावर तुमचं नाव लिहायचं, तुमची डेट पण आजची डेट लिहायची, अमाउंट लिहायची. ठीक आहे. आणि तो अशा ठिकाणी ठेवायचा की तुम्हाला जिथं दिसेल, कुठेही लावू शकतात, नो मॅटर कुठेही लावू शकतात. छोट्यापासून सुरुवात करा. तुम्हाला जर हार्ड जात असेल विश्वास ठेवायला, की एवढी रक्कम मला कसं काय मिळेल, ती गोष्ट पर्टिक्युलर ठेवा. माइंड मध्ये फिट करा. तुम्ही पैसा कशासाठी पाहिजे तुम्हाला, पहिले हे फिक्स करा. ती वस्तू तुमच्याकडे आली आहे. जस्ट इमॅजिन दॅट. पहिल्या दिवसाची प्रॅक्टिस फॉलो करायची, सेकंड डेची प्रॅक्टिस फॉलो करायची, आणि कालचं पण आपण बोललो होतो ते पण फॉलो करायचे. आणि धनादेशाचं मी पाठवते ग्रुपला, आणि तुम्ही झेरॉक्स करून घ्या. चिटकवा मस्त. ऍट अ टाइमला तुम्ही करू शकतात व्हॉट एव्हर यू वॉन्ट ना. सो ती वस्तूसाठी किती पैसा पाहिजे ते अट्रॅक्ट करा. ऑब्विसली मॅजिक तुमच्यासोबत नक्की नक्की घडून येईल. सो थँक्यू 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 सो मच फॉर दिस सेशन. आणि आता आपण होपोनोपो प्रेयर करणार आहोत. थँक्यू.